ठरवून भारतीय जनता पार्टी सातत्यानं आपल्या महापुरुषांबद्दल, आपल्या दैवतांबद्दल त्या ठिकाणी एक वेगळं नरेटिव्ह आणण्याचा प्रयत्न करत आहे. ही लोक आधी चुकीचं बोलतात, थोडा त्या ठिकाणी काळ गेला की परत माफी मागतात आणि त्यांचा अजेंडा पुढे नेत असतात. मी तमाम शिवभक्तांना आणि शिवप्रेमींना आवाहन करतो की अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचण्याचं काम जे आहे ते तुम्हाला आम्हाला करावं लागेल. नाहीतर ह्या अवलदी आता इतिहास बदलायचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्रातला टिल्लू जो आहे, टिल्लू नितेश राणे, तो त्या ठिकाणी ज्या पद्धतीने इतिहास सांगतोय आता, ते पण मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी शपथ घेऊन तो मंत्री झालेला आहे. तो इतिहास बदला निघेल. हा काय इतिहासकार आहे काय? याला काय इतिहासाचं माहिती आहे? हा भारतीय जनता पार्टीचा पोपट आहे. हा जो खासदार आज बरळला तो सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पोपट आहे. भारतीय जनता पार्टीला इतिहास बदलायचा आहे आणि आपल्या महापुरुषांच्या बद्दल चुकीचं नेरेटिव्ह समाजामध्ये आणायचं आहे. ही गोष्ट वेळीच आपल्याला सगळ्या ठेचावी लागेल. हे सगळे लक्ष विद्यार्थी घेतलं पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो की जो कोणी या भारतीय जनता पार्टीच्या खासदाराची त्याला चुकीचं जे वक्तव्य केलंय त्यासाठी जीव हसडेल त्याला अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीनं 1,00,000 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी आम्ही देऊ. जय शिवराय.